हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट करण्यात आलेला आहे. हा एक्झाम झाल्यानंतर या एक्झाम संदर्भात रिझल्ट जो आहे तो रिझल्ट त्यांनी अद्यापही अपडेट केलेला नाही आहे. मात्र रिझल्ट कधीपर्यंत अपडेट होऊ शकतो या संदर्भात अनेक वेळेस मी युनिव्हर्सिटीला कॉल केलेला आहे. अनेक मार्गांनी युनिव्हर्सिटीकडून रिझल्ट संदर्भात अपडेट मिळवलेला आहे आणि ती अपडेट तुमच्यासोबत मी फ्रिक्वेंटली शेअर केलेला आहे. मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी माझं युनिव्हर्सिटीसोबत रिझल्ट संदर्भात जे बोलणं झालं ते बोलणं देखील मी तुम्हाला शेअर केलं होतं. त्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजेच 6 जुलैपर्यंत आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू. पण आता जुलैची जवळपास 3 ते 4 तारीख आहे. रिझल्ट संदर्भात त्यांचं कुठलंही स्टेटस नाही आहे हे पाहून अनेक विद्यार्थ्यांनी मला कॉल केले, अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले की सर पुन्हा एकदा आम्हाला रिझल्ट संदर्भात अपडेट द्या, रिझल्टचं काय स्टेटस आहे हे पुन्हा आम्हाला एकदा शेअर करा. म्हणून आज म्हणजेच 3 जुलैला युनिव्हर्सिटीला मी पुन्हा कॉल केला आणि कॉलमध्ये रिझल्ट संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेतलं. तेच म्हणणं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. म्हणजे युनिव्हर्सिटीचं कॉल रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंगच मी आज शेअर करणार आहे. ठीक आहे, तर रिझल्ट संदर्भात आज माझं 2 वेळेस बोलणं झालं. एक पर्सनल बोलणं झालं, ते बोलणं मी शेअर करू शकत नाही कारण एखाद्याचं पर्सनल कॉल रेकॉर्डिंग शेअर करणं योग्य नसतं. सेकंड टाईम जे मी बोलणं केलं ते त्यांच्या लँडलाईन नंबरवर कॉल करून बोलणं केलं आहे. ठीक आहे, आणि लँडलाईन नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते मी शेअर करणार आहे. अनेक विद्यार्थी म्हणतील की लँडलाईन नंबरवर तर कॉल उचलत नाही. ठीक आहे, हा कॉल त्यांनी फर्स्ट कॉल आमचा रिसिव्ह केलेला नाही आहे. आमच्या टीमनी जवळपास 50 ते 60 वेळा त्यांना कॉल केला. त्यानंतर त्यांनी जो कॉल उचलला आणि त्या कॉलमध्ये ते जे बोलले ते बोलणं आम्ही शेअर करतोय. ठीक आहे, रिपीट करेल, क्रॉस व्हेरीफाय केलेलं आहे. रिझल्ट संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते आम्ही 2 वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी ऐकलेलं आहे. फक्त लँडलाईन मार्फत जे बोलणं झालं ते बोलणं शेअर करतोय. ठीक आहे, तरी पहा कॉल रेकॉर्डिंग ऐकवत असताना फक्त तुमच्या कन्सर्न जितकं आहे तितकंच मी ऐकवणार आहे. जे महत्त्वाचं आहे फक्त तितकंच मी शेअर करतोय. ठीक आहे, तर हे पहा. हॅलो, हा बोला. MS सेट एक्झामचा रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होईल? 7-8 दिवस लागतील सर. तुम्ही 1 महिना झाला 7-8 दिवसच म्हणताय. त्यांचा रिप्लाय नाही आला अजून. आता नक्की लागणार आहे सर. नाही म्हणजे मी हे आन्सर 1 महिन्यापासून ऐकतोय. 7-8 दिवस 7-8 दिवस. हे आठवड्यात नक्कीच लागणार आहे सर. तरी अंदाजे किती तारखेपर्यंत लागल? कारण हा आठवडा तर 3 दिवसांनी संपल. 7-8 तारखेपर्यंत लागेल सर, किंवा 9-10 तारखेपर्यंत लागेल. कन्फर्म लागेल का? म्हणजे हो हो, 10 तारखेपर्यंत तरी लागेलच आहे. ठीक आहे, तर कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलेलंच आहे. त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील ऐकलं आहे. त्यांनी सांगितलं होतं की जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू. कदाचित जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये म्हणजे याच आठवड्यात रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो, नाहीतर जुलैच्या सेकंड वीकपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईल. रिपीट करल, रिझल्ट हा पेंडिंग कुठल्या कारणामुळे आहे तर त्याला ॲप्रुव्हल आणखी भेटलेला नाही आहे. ॲप्रुव्हल भेटल्यानंतर 1 ते 2 दिवसाच्या आत रिझल्ट हा डिक्लेअर होतो. ॲप्रुव्हल कुठल्याही क्षणी भेटू शकतं, ते भेटल्यानंतर रिझल्ट हा डिक्लेअर होईल. ठीक आहे, तर अनेक विद्यार्थी रिझल्टची वाट पाहत आहेत, तर त्यांना रिझल्ट संदर्भात काय स्टेटस आहे हे आय होप कळालं असेल. आणि या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्व अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथेही सर्व अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. आणि MS सेट एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपण लगेचच नवीन कोर्स आहे, नवीन बॅच आहे ती लॉन्च करणार आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज कॉमर्स हा सब्जेक्ट आहे तो तुम्हाला पूर्णपणे कव्हर करून भेटेल. जे विद्यार्थी पेपर फर्स्टचा कोर्स जॉईन करणार आहेत त्यांना ऑदर स्टडी करण्याची गरज पडणार नाही. फुल अँड फायनल पेपर फर्स्टचा स्टडी तुम्हाला त्या कोर्समध्ये करून भेटेल. ठीक आहे, न्यू बॅच आपण लवकरच डिक्लेअर करणार आहोत. तर फ्रेंड, हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.